नमस्कार मित्रांनो, मी अजित पालक पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत। येथे पाहू शकता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। 15 फेब्रुवारी नंतर या नागरिकांना मिळणार नाही रेशन। तुम्हाला मिळणार की नाही जाणून घ्या। आता तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि जर या महिन्याच्या 15 तारीखपर्यंत तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही। त्याचबरोबरीने तुमचं रेशन कार्ड देखील कॅन्सल होण्याची शक्यता आहे। सोबतच तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर ती योजना देखील तुमची बंद होईल। जसं की लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना, कोणतीही सरकारी योजना तुमची आता चालू असेल तर ती तुमची 15 तारीखपर्यंत हे काम न केल्यास ती योजना तुमची बंद होईल। आता समजा तुम्ही रेशन कार्डवर रेशन घेत नसाल तरी तुम्हाला कुठल्याही सरकारी कामासाठी रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं एक डॉक्युमेंट्स मानलं जातं। त्यामुळेच तुमचं रेशन कार्ड ॲक्टिव्ह असणं ही काळाची गरज आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। त्यामुळे तुम्हाला आता नेमकं कोणतं काम करायचं आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। तर अशा नवनवीन अपडेट जाणून घेण्याकरता चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत। या योजनेमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते। केंद्र सरकारने अशीच एक योजना राबविली आहे। या योजनेत नागरिकांना स्वस्त दरात रेशन दिले जाते आणि त्यासाठी त्यांना रेशन कार्ड देखील दिले जाते। आता आपणाला नॅशनल फूड ऑफ सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत रेशन कार्ड देण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते। गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमीत कमी किमतीत दिले जाते। येथे पहा, देशातील सर्व राज्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे। तर कोट्यावधी लोक या योजनेचा लाभ घेत आहेत। परंतु या योजनेत आता काही लोकांना फेब्रुवारी महिन्यात रेशन मिळणार नाही आहे। त्याकरिता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। या योजनेत आता 15 फेब्रुवारी नंतर पुढे पाहूयात, 15 फेब्रुवारी नंतर या रेशन धारकांना लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना ई-KYC करणे अनिवार्य केले होते। आता सरकारने गेल्या अनेक दिवसापासून सांगितलं होतं की जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांनी आपलं ई-KYC लगेच करून घ्यायचं आहे। तरी देखील बहुतांश लोकांनी अजून ई-KYC केलं नाही। आता येथे पहा, त्यामुळे ज्या लोकांनी ई-KYC केलं नाही त्यांना रेशन मिळणार नाही। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना ई-KYC करणे आवश्यक आहे। आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रेशन घेत नसाल तरीही तुमचं कार्ड कॅन्सल होऊ नये यासाठी तुम्हाला ई-KYC करणं आवश्यक आहे। आता ई-KYC करणं का महत्त्वाचं आहे आणि त्यामागील सरकारचं उद्दिष्ट काय आहे ते देखील आपण आता इथे पाहूयात। तर पहिलं म्हणजे ई-KYC केल्यामुळे बनावट रेशन कार्ड कोणाकडे आहेत याची माहिती मिळते। त्यामुळे त्यांचे रेशन कार्ड रद्द होते। यामुळे तुम्ही जर ई-KYC केलं नसेल तर लगेच करून घ्या। आता हे कुठे आणि कसं करायचं तर येथे पहा, तुम्ही तुमच्या घराजवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ई-KYC करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन देखील ई-KYC करू शकतात। आता ई-KYC म्हणजे नेमकं काय? ई-KYC म्हणजे तुमच्या माहिती पुन्हा पडताळणी केली जाणार आहे। जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यासाठी ई-KYC करणे गरजेचे आहे। तुमचे अपडेट कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे। त्यामुळे ग्राहकांची माहिती जमा करणे सोपे जाणार आहे। त्यामुळे ग्राहकांना योग्य ते रेशन त्यांना दिले जाते। आता ई-KYC करण्याकरिता तुम्हाला तुमच्या रेशन दुकानावर जायचं आहे। जाते वेळेस तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत घेऊन जायचं आहे। तुमच्या रेशन कार्डवर जेवढे सदस्य असतील त्या सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स घेऊन रेशन कार्ड दुकानावर जायचं आहे। तेथे तुम्हा सर्वांच्या फिंगरप्रिंट सुद्धा घेतल्या जातील। हे केल्यानंतर तुमची ई-KYC पूर्ण होईल। त्यामुळे तुमचं राशन सुद्धा सुरू राहील आणि त्याचबरोबरीने तुमचं रेशन कार्ड देखील ऍक्टिव्ह राहील। तर 15 फेब्रुवारीच्या अगोदर तुमच्या रेशन दुकानावर जाऊन ई-KYC करून या। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। काही प्रॉब्लेम्स असतील ते देखील तुम्ही मला कमेंट करू शकता। तर आता इथंच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोवर तुमची रजा घेतो, काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।